हाय यूट्यूब फॅमिली, कशाचं रे. तर फायनली मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे माय होम टूर व्हिडिओ. तर चला, मी तुम्हाला आज सगळं माझं घर दाखवणार आहे, पण त्यासाठी मी काहीही तयारी केली नाही. जसं आहे तसं मी दाखवणार आहे तुम्हाला. तर हा आमचा आहे थर्ड फ्लोअर. हा इकडं थर्ड फ्लोअर आहे आमचा. ही जिना आहे इकडं. चला, तर या बाजूला इथं जा. जिन्यापासून या बाजूला 6 रूम आहेत आणि जिन्यापासून ह्या बाजूला 6 रूम आहेत. तर चला, आपण आता घरी जाऊ. तर हे बघा, घरासमोर आम्ही हे झाड लावले मस्त छान शोचं झाड. आणि हे लावल्यावर पंचमुखी हनुमानाची मूर्ती लावलेली आणि घरात प्रवेश केल्या. समोर आहे आमचे देव स्वामी समर्थ आणि साईबाबा. त्यांना मस्त असं माझ्या नवऱ्यानं डेकोरेशन केलेलं आहे घरी. तर पहिल्यांदा इकडं आम्ही छान असं आमचा सोफा सजवलेला आहे. हा खूप मोठा सोफा आहे यल आकारामध्ये. श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती, परत डॉल्स आहेत या दोघींच्या, तिथं यात्रेतून आणलेल्या डॉल्स आहेत. आणि हा सोफा खूप मोठा आहे, त्यामुळे हा ॲडजस्ट करता येत नाही. रूम लहान पडते आणि सोफा खूप मोठा आहे, त्यामुळे आम्ही थोडाफार ॲडजस्ट करून बसवलेला आहे. हा कॉर्नर मधला आहे, त्यामुळे आम्ही जसा होईल तसा ॲडजस्ट करून बसवला आहे. हा इकडं पण आम्ही एक ऑनलाईन मागवलेले साईबाबांचं स्टिकर लावले. इकडं घड्याळ, हे 2 मंकी लावले छोटे. इकडं आईना किट लावले. हे आमचे विंडोचे पडदे. आणि आम्हाला संध्याकाळचं खूप गरम होतं म्हणून यांनी कूलर इथं बसवलेला आहे, म्हणजे थंड हवा एकदम येते छान. आणि मग इकडे गॅलरी आमची. इकडे काय ना किट लावलाय. इकडं पडदे. इकडं पण एक मंकी आहे आमचा. हे असे शोज. इकडं आमचा LCD TV आहे. हे साऊंड आहे, गाणी लावतो आम्ही आधीमध्ये. आणि आमचं कपाट आहे. ह्याच्यावरती पण एक कपाट होतं, ते आम्ही बाहेर काढलं आणि हे खाली लावलं. याच्यामध्ये पण भरपूर सारं सामान बसतं. आणि TV आपला TVच्या सोबत पण इथं असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त असं. इकडं छान इथं भरपूर सारे असे छोट्या कुंड्या यांनी ठेवले होते, पण मी ते सगळं हटवलं कारण खूप ओव्हर दिसत होतं आणि कसं तरी घाण दिसत होतं ते, म्हणून एकच कुंडी ठेवली इथं. आणि छान असं आपलं मस्त हे ठेवलं पेटोराम. इथं चेअर आहेत आमच्या. जेव्हा आमच्याकडे काय नव्हतं तेव्हा चेअर घेतल्या होत्या बसायला. ते चेअर आहेत आत्ता सध्या आमच्याकडे आहेत. चला, तर आता इकडे गॅलरी. हे यात्रेचं आणलंय आम्ही आणि इकडं ही इकडे एक फ्रेम लावली अशी 7 घोड्यांची. तर गॅलरी इकडं मस्त अशी गॅलरी. समोर फ्रंट साईडला इकडं छान असा व्ह्यू दिसतो. असं गावासारखंच वाटतं, असं वाटत नाही आपण शहरात सिटीत राहतो. गावच आहे तसं म्हणायला गेलं शिरवळ. पण चला तुम्हाला इकडं दाखवतो. इथून इथं मागं थांबलं असं इकडे एवढा असा एरिया आहे असा पूर्ण. आणि हे इकडच्या साईडला असं किचन आहे. आता किचनमध्ये म्हणाल तर इथं खूप सारा पसार आहे. तुझा आरूचा हात दुखतोय म्हणून आता मीच सांगते कॅमेरा घेऊन. हा माझा विजन बोर्ड आहे. ही माझी स्वप्न आहेत एवढी सारी, ती मी इथं लावलेली आहेत बोर्डवरती. इकडं आपला फिल्टर आहे पाण्याचा, माठ भरून ठेवला आहे. आणि भांडे घासायचे लिक्विड वगैरे हँडवॉश. इथं एक छोटंसं घड्याळ लावलं आहे मी, पण घड्याळचे सील संपत आले त्यामुळे चालत नाही. किचनमध्ये पण दिसलं पाहिजे किती वाजले किती नाही. आणि हे असे आपल्या विंडो मी लावून घेतली कारण एवढी धूळ येते घरामध्ये. हे आपले खडे मसाले वगैरे ठेवलेले आहेत बर्ण्यांमध्ये. वेगवेगळी लोणची चटण्या ठेवलेले आहेत असं किचनवरती. हे हा आपला गॅस आहे. इकडून काढते ते. हा आपला गॅस. इथं भाजी भात वगैरे जेवण बनवून ठेवलेली आहे. आणि हे आपलं इंडक्शन तुम्ही कितीतरी वेळा बघितले, लांबूनच घेते ते इंडक्शन. आणि हे पण आपले इथं आपण बरण्या ठेवलेत. हे असं छोटंसं झाड ठेवलं इथं मस्त. हे काही शोचं झाड नाही आहे, हे पाणी घालावं लागतं. कप फुटला होता, त्या कप फुटलेल्यामध्ये मी झाडं लावले. छान वाटतं हे इथं. आणि हे काय आपला पळी उलटान चमचे वगैरे काय आहे. इथं आपला देवार आहे मस्त असा. सकाळी यांनी देवपूजा केली. आणि इकडे किचनच्या खाली दाखव.
किचनच्या खाली सारा पसारा आहे बरं का, पण ॲडजस्ट केला आहे मी तसाच थोडा थोडा, काही टेन्शन नाही. थोडा थोडा ॲडजस्ट केलेला आहे. इकडं पण बेसिनच्या खाली पसारा आहे. हे माझं रॅक आहे भांड्याचं, हे छोटं रॅक आहे भांड्याचं. इकडं कणिक आहे, ह्याच्यामध्ये धान्य सगळं, गहू तांदूळ आहेत आणि ज्वारी. आणि हा आपला जिंबल स्टँडचा ट्रायपॉड, फ्रीज. ओके. आणि किचनवरती पण भरपूर सारं सामान मी असं लावलेलं आहे. जेवढं होईल तेवढं मी सामान असं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं तर आता किचन झालं. आता आपण बेडरूम बघूया. पण बेडरूमकडे जाता जाता इथं पण मी पडदा बसवून घेतलाय. लांबून घेत जाते, लय जवळ येत जाऊ म्हणजे ती व्हिडिओ व्यवस्थित येईल. इथं असा पडदा मी लावून घेतलाय. जर कोण लेडीज लोक आले वगैरे गावाकडून तर इथं आपलं ते इथल्या बाथरूमच्या एरियामध्ये कपडे वगैरे चेंज करू शकते. बाथरूममध्ये आपण काही कपडे घालू शकत नाही, बाथरूम पूर्ण बंद असतं, त्यामुळे साडी वगैरे इथे त्या घालू शकते. असा पडदा वडलाय चालेल. म्हणून इथं आपलं बेसिन आहे. इथं मी एक आरसा लावलाय बेसिनची आरसा. इथं पण मी माझे स्वप्न चिटकवलेले आहेत. मला इथं पण मी माझी स्वप्न चिटकवलेली आहेत. अजून हे ब्रश, हँड वॉश, बेसिन क्लीन केले. आणि हे आमचं काय ते ड्रायमूगचा पोछा. वा इकडं बाथरूम आहे, इकडं टॉयलेट आहे. बाथरूममध्ये पण आम्ही गिझर बसवून घेतलेलं आहे. तर मशीन लावली त्यामुळे मशीनची पाईप आहे आतमध्ये. आणि इथं आहे बेडरूम. आता मशीन आपली धुवून झालेले आहेत, कपडे धुवून झालेले आहेत. आता कपडे वाळत घालायचे आहेत. मशीन कपडे काय दाखवायचे आहेत. मशीन आपली धुवून झालेले. आजचा कॅमेरामॅन जरा बारकाई समजून घ्या. आरू कॅमेरामॅन आहे. हे आपलं कपाट आहे कपड्यांचं. त्याच्यासोबतच आपल्याला हे ड्रेसिंग टेबल पण दिलेलं आहे मध्ये. हा आपला बेड एवढा, अरे हे दिसायला, हा आपला बेड एवढा मस्त. तिथं आरूडॉलीचे टेडे आहेत. इकडून घ्या आता. आरूडॉलीचे टेडे आहेत. इकडं माझे पाचर आहेत. ह्या रॅकमध्ये पण थोडंफार सामान आहे. इकडे बिछाना ठेवलाय, कारण हे हायड्रोलिकचा आहे बेड, पण त्याच्यामध्ये सारखं वर खाली कुठपर्यंत करत बसणार म्हणून आपण डायरेक्ट हा छोटा टिपो आहे ह्याच्यावरती बिछाना लावून ठेवलेला आहे. ही डॉलीची छत्री, ह्या विंडोला पडदे असे. आणि हे जे ट्रेंडिंगला आलं होतं ना मध्ये, हे काय म्हणते त्याला, बनी हेअरफोन. हा काहीतरी ते पडलं माझ्याकडून, बनी हेअरफोन. हा तर हे ते घेतलं होतं. तर असं माझं छोटूसं घर आहे. चल, तर असं माझं छोटूसं घर आहे. 3rd फ्लोअरला आम्ही राहतो, 3ऱ्या मजल्यावर. एका फ्लोअरवर 12 फ्लॅट आहे. तर मस्त असं छान आहे, हवेशीर तेवढंच मस्त. आणि माझं हे स्वतःचं नाही आहे, रेंटचं आहे. रेंट आम्हाला 7,000 आहे. तर छान आहे आपलं, मस्त भारी वाटतं, छान. तर तुम्हाला माझा आजचा होम टूरचा व्लॉग मी गडबडीत दाखवला. आता आरूनं कसं शूट केलंय ते आरूलाच माहीत. तर समजून घ्या, थोडंफार होईल कसं मी असं वस्तू वगैरे दाखवलेले आहे, समजून घ्या. कारण कॅमेरामॅन आपला छोटा आहे, माहिती आहे तुम्हाला, आरूनच शूट केलंय. तर चला, तुमच्या खूप विनंतीवरून मी फायनली हा व्हिडिओ बनवला. मेकअप पण केला नाही, काय नाही, केस धुतलेले अशी बांधलेत आणि फक्त लिपस्टिक लावली, ती पण व्हिडिओमध्ये छान दिसावं म्हणून. तर आजचा होम टूरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि माझं घर कसं आहे तेही सांगा. आणि व्हिडिओ कसे असतात, ऑफकोर्स तुम्ही प्रेम देता खूप, व्हिडिओ कसे असतात तेही सांगा. आणि लॉंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का, आमचे डेली लॉंग व्हिडिओ, तेही सांगा. कमेंट करा छान छान, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.